गोष्टी आपल्या कंपनीसाठी करतायत आणि आज आम्ही सरांना त्या दिवशी असंच बोललेलो की आपल्याला एक मोठा असा एक प्रोग्राम करायचा आहे की आता जागतिक महिला दिवस येतो, वुमन्स डे येतोय, तर त्याच्यात सर मला बिंदास करा, तुम्हाला जे काय हेल्प लागली ते आपण बिंदास करूया. त्यामुळे सरांनी हे सर्व म्हणजे मला पण एवढं माहिती नव्हती की एवढं सगळं तुम्हाला सरप्राईज मिळेल म्हणून, पण खूप बरं वाटलं. बघा मी एक विश्वास ठेवला, त्यामुळे मला कोणीच नव्हतं की ना आधी नव्हतं ना पिछे नव्हतं, कोण दाखवायला नव्हतं की कोणाचं इन्कम पण नव्हतं की एवढं इन्कम या कंपनीचं बरोबर येतं. पण मी एक विश्वास होता की एवढा प्लॅन दाखवला आहे आणि एवढ्या प्लॅनमध्ये आहे, प्रोडक्ट चांगले आहेत, तर 101% इथे इन्कम येतं आणि त्या इन्कमच्या आणि सरांच्या जोरावरती मी फक्त असं तुमच्यासारखी एक सामान्य लेडीज आहे आणि त्या माध्यमातून विश्वासाने मी काम करायला सुरुवात केली की आज विश्वासाच्या माध्यमातून आज मी या कंपनीच्या माध्यमातून डेलीचे इन्कम घेते. माझ्या कंपनी आणि माझी टीम आणि खरंच माझ्या म्हणजे जसं शीतल मॅडम आहेत, समीक्षा मॅडम आहेत, आता बचत गटाच्या आज 70 ते 80 बचत गट त्यांच्या अंडरमध्ये आहेत. त्या मला प्रत्येक बचत गटामध्ये घेऊन जातात आणि ते प्लॅन म्हणजे प्रत्येक जण कोण नाही कोण आपल्या कामात बिझी आहे, पण मला त्याचा वेळ काढतात. रीता सिंग मॅडम, तिवारी मॅडम जसे म्हणजे मला बोलावतात आणि सांगतात की मॅडम आमच्याकडे प्रोग्राम करा, तिकडे करा, की त्यांना आवड आहे. आणि ज्या ज्या लोकांनी आपले पॅड यूज केले आहेत, आम्ही पण स्टार्टिंगला खूप स्ट्रगल केले. स्टार्टिंगला तुम्हाला विश्वास पडत नव्हता, तर त्या टायमाला आम्ही विश्वासाने घेऊन प्रत्येक लेडीज एक एक पॅड घेऊन, जसं या सुप्रिया मॅडम खूप मानावं लागेल, सुप्रिया मॅडमना, भोसलेताई मॅडम असे साताकडे जोडून आले आणि त्यांचा स्वतःचा शिवण क्लासेस खूप सुंदर ब्लाऊज पण हे करतायत. तेवढं असून सुद्धा त्या तिकडे त्यांना मला बसून तिथे मीटिंग करून खूप छान पद्धतीने काम करतात आणि ह्या कंपनीत आल्यापासून माझ्यावर विश्वास ठेवून या सर्व लेडीजच्या म्हणजे जॉईन झाल्या आहेत. त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आलेल्या जेवढ्या काही लेडीज आहेत आपल्या, त्यांनी तसं ज्यांना कोणाला प्लॅन कळला नसेल त्यांनी स्पेशली बसा, आपापल्या सिनियरकडे जो काही असेल, काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला पॅड विषयी किंवा कुठलाही मला संपर्क साधला तरी पण चालेल, जर कोणाची टीममध्ये असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम वाटला